श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः। श्री हक्कलकोटी निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जयाची कलिमल नाशका, अनादिसिद्धा जगद्गुरो, जय जयाजी क्षीरसागर विलासा, मायाचक्र चालका अविनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातीता अनंता। जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाची पतित पावना, रमा रमणा विश्वेशा। मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोच स्वयंभू आदित्य, तेज वर्णिले न जाय। विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंतपंक्ती कुंदकळ्यांसमान, शुभ्रवर्ण विराजती। रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्यांचे तेज हरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभ मणी विशेष। वत्सलांछनाचे भूषण, चेती प्रेमळ भक्तीची खूण, उधरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमासारखी। नाभिकमल सुंदर अति, जेथे विद्या त्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती, मूळ चंदनी तेची पै। जाणूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमलांची आकृती, रक्तपंकजा समान। भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्म शंख चक्र, चार हस्ती आयुधे। कासे कसिला पीतांबर, विद्युल्लते समतेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभय जंघा दिसताती। जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य। जाते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णित वेद शिणले। 14 विद्या 64 कला, जाते वर्णित थकल्या सकळा, ऐशा त्या परम मंगला, अल्पमती केवी वर्णू। नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, लिहून शकले महिमांवर, तेथे पामर मी काय। जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या जाची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमुतया। त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर, अगम्य लीला जयांची। जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्तपालक दयाळू। मंगलकार्या करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळेपा। सकळ कार्यारंभी जाणा, करीती ज्याच्या नामस्मरण, ज्याच्या वरप्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी। तया मंगलासी साष्टांग नमन, करुनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे होऊ हे। जिचा वरप्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसुता नमी येली। मूढमती ती अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन, ग्रंथ रचना करवावी। जो अज्ञान तिमिर नाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य। ज्याचिया कृपे करोन, सच्छिष्या लाधे दिव्य ज्ञान, तेणेच जगी मानवपण, येतसे की निश्चये। तेवी असता माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांचिया नमस्कार, वारंवार साष्टांग करीतसे। मी मतिमंद अज्ञबाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरविणार दयाळ, सद्गुरुराज आपणची। नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करुनी वाढविले, रक्षियेले आजवरी। जननी जनका समान, अन्य दैवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीतसे। ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रेय नमियेला। 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, करणी कुंडले तेज अमित, विद्युल्लते समान। कामधेनू असोनी जवळी, हाती धरिली असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना। 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो। त्या परब्रह्मासी नमन, करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, होवो कृपेने आपुल्या। वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप,
पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या कला अस्ता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेणे सुटला परमार्थ. धर्मसंस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामीरूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोण्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाखविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडुनी, आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहलो. किंवा अभाट गगना समान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपविन म्हणे स्वतेजा. तैसी असे माझी आळ, बाळ जाणुनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्या या ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसी ऐकुनिया स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथांत, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चये. ऐसी ऐकुनिया अभयवाणी, संतोष झाला माझिया मनी, यशस्वी होऊनी लेखणी, ग्रंथ समाप्ती प्रति होवो. आता नमो साधुवृंद, जासी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय, सदोदती राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती आलोकी. व्यास वाल्मीक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमियले. ईशचरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित, वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दीनावरी कृपा करुनी, आपण हृदयस्थ राहुनी, ग्रंथरचना करावावी. आता करू नमन जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतृ समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपुले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीही येन शुद्ध, नाही पढलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणुनी, आदर धरावाजी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडुनी, चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञही, अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करोनी, सुंदर कुसुमे निवडोन, हार त्यांचा गुंफिला. कवी होऊनी या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकुनी बद्धांजुली, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करीला आपुले मानस, हा सुगंध न आवडे जास, तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णुकवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे कैसा सहस्त्रकर, दुष्टां केवळ सूर्यपुत्र, भक्तां मातेस समान. यतिराज पदकल्हार, विष्णुकवी होऊनी भ्रमर, ज्ञानमधुस्तव साचार, रुचिन तेथे घालीतसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत,
आदरे भक्त परिशोत प्रथमोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथम अध्याय कथा स्वरूपात. सुरुवातीला कवी श्री गणेश, सरस्वती, गुरु, कुलदैवता आणि अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजांना नमस्कार करतो. तो त्या सद्गुरूंना वंदन करतो जे ब्रह्मानंद स्वरूप, परमसुखदायी, ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीत, आकाशासारखे व्यापक, नित्य, निर्मळ, अचल आणि सर्वांच्या बुद्धीचे साक्षी आहेत. जे त्रिगुणांच्या पलीकडे, भावनांच्या पलीकडे आणि अद्वैत स्वरूप आहेत, त्या सद्गुरूंना तो नमस्कार करतो. तो परमेश्वराला जय जयकार करतो. जगाचा रक्षक, भक्तांचा पालन करता, कलियुगातील पापांचा नाश करणारा, अनादिसिद्ध जगद्गुरू, जो क्षीरसागरात विहार करणारा, मायाचक्र चालवणारा, अविनाशी, शेषावर शयन करणारा, अनंत रूपांनी प्रगटणारा आणि नावाच्या पलीकडे असणारा आहे. जो गरुडावर आरूढ होतो, कमल नयन आहे, पतितांचा उद्धार करणारा, लक्ष्मीचा प्रिय आणि विश्वाचा अधिपती आहे. त्याचे रूप मेघासारखे शांत व तेजस्वी आहे. मस्तकावर किरीट शोभते, त्याचे तेज वर्णनातीत आहे. विशाल कपाळ, कानापर्यंत लांब नेत्र, सरळ नाक, हसरे मुख, कुंद फुलांसारखे शुभ्र दात, रत्नमाळांनी अलंकृत वक्षस्थळ, कौस्तुभमणी, सुवर्णभूषणे असे त्याचे दिव्य रूप आहे. वत्सल चिन्हाने अलंकृत छाती, उदरावर त्रिवेणी, जणू त्रिवेणी संगम, नाभी कमल जिथून सृष्टीचा आरंभ झाला, सुंदर कर कमल, कंकणे, रक्तकमळासारखे हात, सर्व दिव्यतेने भरलेले, भक्तांना अभय देणारा, गदा, पद्म, शंख, चक्र धारण करणारा, पिवळा पीतांबर नेसलेला, विद्युल्लतेसारखे तेज असलेला, कर्दळीच्या खांबाप्रमाणे सुंदर जंघा असलेला तो परमेश्वर भक्तांना दर्शन देतो. त्याच्या चरणावर शुभचिन्हे आहेत, ज्यांचे वर्णन करताना वेदही थकतात. 14 विद्या आणि 64 कला त्याचे पूर्ण वर्णन करू शकत नाहीत. नारद, व्यास, वाल्मिकी यांसारखे महान ऋषीही त्याची महिमा पूर्ण सांगू शकले नाहीत. मग मी सामान्य माणूस काय सांगू? जो विश्वाचा जनक आहे, समुद्रकन्या लक्ष्मी ज्याची अर्धांगिनी आहे, जो सर्व कारणांचा कारण आहे, त्या परमेश्वराला ग्रंथाच्या आरंभी नमस्कार. त्या महाविष्णूचा अवतार असलेल्या गजवदन गणपतीला वंदन, जो एकदंत, फरशाधारी, रिद्धिसिद्धीचा दाता, 64 कलांचा अधिपती, विघ्नांचा नाश करणारा, मंगल कार्याच्या आरंभी ज्याचे स्मरण केले की विघ्ने दूर होतात, ज्ञान प्राप्त होते आणि वेदांताचा सार समजतो, त्या मंगलमूर्तीला नमस्कार करून कवी प्रार्थना करतो की श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ निर्विघ्न पूर्ण होवो. त्यानंतर तो सरस्वती मातेची स्तुती करतो. तिच्या कृपेने मूर्खही पंडित होतो, काव्याचा अर्थ समजतो. हे माते, माझी बुद्धी अल्प आहे, तू प्रसन्न हो आणि मला ग्रंथरचना करायला सामर्थ्य दे, अशी विनंती करतो. मग तो गुरूंना वंदन करतो, जे ज्ञानाचा अंधकार दूर करणारे, अविद्येचे वन तोडणारे, सद्बुद्धी देणारे. गुरुच्या कृपेनेच खरे मानवपण प्राप्त होते, म्हणून तो गुरूंना वारंवार साष्टांग नमस्कार करतो. तो स्वतःला अज्ञान बाळ समजतो आणि म्हणतो की ही मोठी आळ मी घेतली आहे, ती पूर्ण करणारे दयाळू सद्गुरूच आहेत. पुढे तो आई वडिलांचे स्मरण करतो. 9 महिने उदरात ठेवले, प्रसव वेदना सोहसल्या, प्रेमाने वाढवले, त्यांच्यासारखे दुसरे दैवत नाही. यानंतर तो त्रिमूर्तींच्या अवतार दत्तात्रयांना वंदन करतो. 3 मुखे, 6 हात, पुष्पमाळा, तेजस्वी कुंडले, जवळ कामधेनू, हातात झोळी, 4 वेद श्वान रूपाने जवळ, त्रिभुवनात वेगाने भ्रमण करणारे, अशा परब्रह्माला नमस्कार करून तो प्रार्थना करतो की ग्रंथ पूर्ण होवो. कलियुगाचा प्रभाव वाढला आहे. लोक पापात गुंतले, धर्मबंधने शिथिल झाली, वेदांचा आदर कमी झाला, होम हवन घटले, अधर्म वाढला. आर्यभूमीत आर्यपुत्र दारिद्र्य आणि दुःख भोगू लागले. नास्तिक मत वाढले, ऐहिक भोगांची इच्छा वाढली, परमार्थ सुटला. धर्म संस्थापनेसाठी परमेश्वर युगानुयुगे अवतार घेतो. लोक धर्मभ्रष्ट झाले तेव्हा अत्रिकुमार दत्तावताराने अक्कलकोट येथे स्वामी रूप धारण केले. त्यांच्या जन्म, जात, कुल कोणास ठाऊक नाही. ते महासिद्ध म्हणून प्रसिद्ध झाले. नानाविध चमत्कार केले, भक्तांचे मनोरथ पूर्ण केले. कवी त्यांना साष्टांग नमस्कार करून म्हणतो की तुमचे चरित्र महासागरासारखे आहे, मी त्याचा पैलतीर कसा गाठू.
तरी आत्मसार्थकतेसाठी मी मीन झालो आहे. तुमची महिमा आकाशासारखी अगाध आहे. मी अल्पज्ञ आहे. पिपिलिका जशी पर्वत उचलण्याची भाषा करते किंवा काजवा सूर्य लोपवण्याची भाषा करतो, तशी माझी स्थिती आहे. तरी बाळ समजून माझी आळ पूर्ण करा. करता करविता तुम्हीच आहात, माझ्यात मीपणा नाही, असे तो म्हणतो. त्याच्या स्तुतीने स्वामी प्रसन्न होतात, वरद हस्त देतात आणि म्हणतात की ग्रंथात काही कमी पडणार नाही, आर्यजन संतुष्ट होतील. हे ऐकून कवी आनंदित होतो आणि लेखणी यशस्वी होवो अशी प्रार्थना करतो. यानंतर तो साधू संतांना नमस्कार करतो, जे भेदाभेद रहित, आत्मसुखी, आनंदमय आहेत. शब्दसृष्टीचे अधिपती कवींना वंदन करतो. व्यास, वाल्मिकी, कालिदास, श्रीधर, वामन, तुकाराम आदींना नमस्कार करून कृपा मागतो. तुम्ही माझ्या हृदयात राहून ही रचना करावावी अशी विनंती करतो. श्रोत्यांनाही तो नमस्कार करतो. विद्वान, ज्ञानी समाजासमोर आपण मतिमंद आहोत असे तो मान्य करतो. माझे अवगुण पाहू नका, जे काही सद्गुण असतील ते स्वीकारा अशी नम्र विनंती करतो. स्वामींच्या असंख्य लीलांमधून काही निवडक कथा सांगणार असल्याचे तो सांगतो. जसे विशाल समुद्रातून काही मोती उचलणे किंवा विशाल उद्यानातून सुगंधी फुले निवडून हार गुंफणे. तो स्वतःला माळी समजून श्रोत्यांच्या गळ्यात तो हार घालतो आणि प्रेमाने प्रार्थना करतो की या पुष्पांचा सुगंध तुमचे मन तृप्त करो. आता पुढील कथा अमोल आहेत. स्वामी दयाळू वदवतील आणि आपण निमित्त मात्र आहोत. स्वामी वैराग्यरूप शंकरासारखे तेजाने प्रखर, दुष्टांसाठी कठोर तर भक्तांसाठी माते समान कोमल आहेत. विष्णुकवी भ्रमरासारखा ज्ञानरूपी मध गोळा करून अर्पण करीत आहे. अशा रीतीने नाना प्राकृत कथांनी युक्त, भक्तांना प्रिय आणि गोड असा हा प्रथम अध्याय समाप्त होतो. सर्व काही श्री स्वामी चरणी अर्पण असो. सर्व मंगल होवो. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, एक अत्यंत मंगल वार्ता. येत्या 20 तारखेला आपण साजरा करीत आहोत परमपूज्य श्री स्वामी समर्थ यांचा पवित्र प्रकट दिवस. आपल्या स्वामी समर्थ भक्ती चॅनेलवर आपण प्रारंभ करीत आहोत दिव्य पारायण. श्री स्वामी चरित्र सारामृत पहिला अध्याय ते 21वा अध्याय. दररोज होईल संपूर्ण ग्रंथ वाचन आणि कथा वाचन. ज्यांना स्वामींची कृपा अनुभवायची आहे, ज्यांच्या जीवनात संकटे, मानसिक ताण आहे, त्यांनी नक्की सहभागी व्हा. चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि स्वामी कृपेचा लाभ घ्या. श्री स्वामी समर्थ.